बातमी नाशिकची। अवघ्या काही महिन्यावर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपलाय। लाखो भाविकांच्या स्वागताची तयारी सुरू असल्याचा दावाही मोठ्या वाजत गाजत करण्यात येतोय। पण प्रत्यक्षात नाशिकच्या रस्त्यावर खड्ड्यांचंच साम्राज्य पसरलंय। या खड्ड्यामुळे आणखीन एका नागरिकाचा जीव गेलाय। अंबड MIDCतील एक्सप्लो पॉइंट येथे झालेल्या अपघातात निलेश कोतकर यांचा मृत्यू झाला। त्यानंतर कोतकर कुटुंबियांनी थेट महानगरपालिकेत ठिय्या आंदोलन सुरू करत न्यायाची मागणी केली। महापालिकेतील सत्ताधारी, विरोधक, प्रशासन आणि सरकार सगळेच आता या खड्ड्यांमुळे आमने सामने आलेत। नेमकं काय घडतंय नाशिकमध्ये आणि या खड्ड्यांच्या परिस्थितीला आहे तरी कोण जबाबदार? पाहुयात पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट। नाशकात खड्ड्यांचा मेळा। खड्ड्यातले रस्ते बनले मृत्यूचे सापळे। 4 बळी, जबाबदार कोण? सिंहस्थाआधी प्रशासनाची परीक्षा। खड्ड्यांवरून तापलं नाशिकचं राजकारण। कधी काळी खड्डेमुक्त शहर अशी ओळख असलेल्या नाशिकची परिस्थिती आज पूर्णपणे बदलली आहे। शहरात असा एखादा रस्ता शोधूनही सापडत नाही जिथे वाहन चालकांना खड्डे चुकवत प्रवास करावा लागत नाही। असाच खड्डा चुकवण्याच्या नादात आज आणखी एका नागरिकाचा बळी गेलाय। अंबड MIDCतील एक्सप्लो पॉइंट परिसरात चिखल आणि खड्ड्यांमुळे झालेल्या भीषण अपघातात जखमी झालेल्या निलेश कोतकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। सरकारमुळे माझा पोरगा गेला। खड्डे करून ठेवले जागोजागी, लोकांना जायला रस्ते नाही ठेवले। तिकडून लोक कसे बी जाण्यासाठी गाड्या करतात। कोणी मेल्याने माझ्या पोराला उडवलं, काय केलं आम्हाला काहीच माहिती नाही। तर एका जणाने तिथून फोन केला, त्याने फक्त त्याच्याशी एवढंच बोलला, पासवर्ड काढून दिला। त्याने मग त्याचा पहिला फोन कोणाचा होता त्याच्यावर मोबाईल लावला, फोन केला आणि त्याने सांगितलं की असं झालं। मग तो तसंच धावत गेला, रिक्षा घेऊन गेला, रिक्षात टाकलं आणि दवाखान्यात नेलं माझ्या पोराला। आम्ही घरी नव्हतो, आम्ही पुण्याला गेलेलो होतो। हे खड्डे खूप जीव घेणे ठरलेले, खूप म्हणजे खूपच सगळं आयुष्यच बरबाद झालंय। आमचं, माझं झालं, माझ्या मुलीचं झालं, त्यांच्या आईवडिलांचं झालं। त्यांचं आता म्हातारपण आहे, त्यांनी कोणाकडे पाहायचं? त्यांचं म्हातारपणाचा आधारच चालला गेलेला आहे। माझा संसार एवढा उघड्यावर पडला सगळा, काय करायचं आम्ही आता? गेल्या काही दिवसात खड्ड्यांमुळे झालेला हा 4था मृत्यू असल्याने शहरभर संतापाची लाट उसळली आहे। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 28 प्रमुख रस्त्यांची कामे सुरू असली तरी नागरिकांच्या वाट्याला विकासापेक्षा धूळ, चिखल, वाहतूक कोंडी आणि खड्डेच आले आहेत। प्रवास काही चांगला नाहीये आणि रस्ते व्हायला पाहिजे। संताप व्यक्त करताय, गाडी आदळते, त्रास होतो, बसलेल्या माणसाला पण त्रास होतो। अहो काय तकलीफ आहे माऊली, याला लई तकलीफ आहे ना याला। आता काय आहे सांगायचे, हा निर्णय लवकर घेतला पाहिजे ना। पावसाचा पाण्याचा किती त्रास आहे आम्हाला। आता वयोवृद्ध माणूस आहे, जाम होतंय सगळं। काय केलं पाहिजे? काहीतरी निर्णय घेतला पाहिजे ना। खूप त्रास होऊ राहिला, माझ्या कमरेचा त्रास होऊ राहिला सर। माझं स्पाईनचं ऑपरेशन झालेलं आहे। एवढा मोठा प्रॉब्लेम होऊ राहिला इथं। आम्ही इथल्या नगरसेवकाला, जनतेला सांगू शकतोय, एवढा मोठा खूप त्रास होऊ राहिला का तुम्ही एक रोड बनवा ना पहिले, नंतर दुसरा बनवा ना। तुम्ही इथं खड्डे, तिथं खड्डे, खड्ड्यातच आहे ना, कशाला सिंहस्थ करू राहिले? अपघातांच्या वाढत्या मालिकेनंतर प्रशासनावरील दबाव आणखी वाढलाय। जबाबदार अधिकारी आणि निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। दरम्यान महापौर हिमगौरी आडके यांनी खड्ड्यांबाबत चौकशी सुरू असल्याची माहिती दिली। दोषी कंत्राटदारांवर कडक कारवाईचे आदेश दिल्याचा दावा त्यांनी केलाय। पावसाचा जोर कमी होताच खड्डे बुजवण्याचे काम वेगाने सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले। मात्र सिंहस्थाशी संबंधित विकास कामांपैकी अपेक्षित 50%ऐवजी केवळ 30%च कामे पूर्ण झाल्याची कबुली त्यांनी दिली। त्यामुळे नागरिकांचा प्रश्न अधिकच तीव्र झालाय। शहर खड्ड्यांचं झालंय आणि असंख्य म्हणजे रोजचे
इतके नागरिक त्या खड्ड्यांमध्ये पडतायत, अपघात होत आहेत, मृत्यू होत आहेत. बरं, प्रशासनाकडे याचं कुठलं उत्तर नाहीये, कुठलं नियोजन नाहीये. MNGLने फोडलेले रस्ते कसे दुरुस्त करायचे, कुठला कॉन्ट्रॅक्टर शहरामध्ये काम करायला तयार नाहीये. आज महानगरपालिकेकडे मटेरियल पडलं तर हे पश्चिम प्रभागासाठी एवढंसं मटेरियल आहे आणि त्याच्यामधून ते कसं काम करणार आहे. त्यामुळे मी प्रशासनाला आज म्हणजे प्रशासनाशी तर रोजच संपर्कामध्ये आहे. 24 तास आम्ही फील्डवर राहणारे लोक आहोत. तर येत्या 15 दिवसामध्ये जर नाशिक शहरामधले सगळे खड्डे बुजवले नाहीत तर मी या ठिकाणी आमरण उपोषणाला बसणार आहे. आपण जर बघितलं आहे की जिथे 50% काम कुंभमेळ्याच्या कामांचं होणं अपेक्षित होतं तिथे 30-35% झालेलं आहे आणि त्यामुळे हा जो विलंब झालेला आहे त्याचे अनेक कारणं आहेत. त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल ड्यू टू क्वालिटी वर्क्स असेल. गेल्या काही रस्त्यांमध्ये आपण बघितलं आहे की रस्ता पुन्हा तोडायला सांगितला होता प्रशासनाने, तर काही क्वालिटीचे इश्यूज निर्माण झाले होते. तर आपली जी काही क्वालिटीची टीम आहे कुंभ प्राधिकरणाची असेल, आपले नितीन पाटील सर महानगरपालिकेतर्फे कोऑर्डिनेट करतात. सिंहस्थासाठी हजारो कोटी रुपयांची विकास कामे सुरू असल्याचा दावा केला जात असला तरी दुसरीकडे खड्ड्यांमुळे जीव जात आहेत. गेल्या काही दिवसात 4 नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रश्न केवळ रस्त्यांचा राहिलेला नाही तर तो नागरिकांच्या जीवित सुरक्षेचा बनला आहे. त्यामुळे आता प्रश्न एकच, सिंहस्थापूर्वी नाशिक खड्डेमुक्त होणार की आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासन जाग होणार. किरण ताजणे, पुढारी न्यूज, नाशिक.